हाय फॅमिली, चष्मेवाला घर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही काहीतरी नवीन रेसिपी करणार आहोत आणि हे माझे सगळे भाचरे आहेत, ते आलेले आहेत. आज आम्ही एन्जॉय करणार आहोत. आज किटी पार्टी आहे आमच्या घरामध्ये. तर मग सगळ्यांनी सांगा, आज आपण काय बनवणार आहोत? पिझ्झा. सो पिझ्झा बनवणार आहोत घरच्या घरी, ते पण पॅन मध्ये. नाही ओव्हन आणि नाही ग्रिल, काहीच नाही, फक्त पॅन मध्ये आपण पिझ्झा बनवणार आहोत. तर चला मुलांनो, पटापट मला हेल्प करायची हा पिझ्झा बनवायला. हा चला, तर आम्ही पिझ्झा बनवणार आहोत. चलो. हाय, आता आपण पिझ्झा बनवण्यासाठी पटापट साहित्य बघून घेऊया. ठीक आहे, काही वेळ न लावता मी लगेच पटापट तुम्हाला साहित्य दाखवते. पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला आधी लागणार आहे पिझ्झा बेस. तर मी ब्रिटानियाचा पिझ्झा बेस घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता पिझ्झा सॉस, पिझ्झा पास्ता सॉस आहे, तो मी याच्यात काढून घेतलेला आहे. हे आहे पिझ्झा चीज, मोझरेला चीज बोलतात याला. मोझरेला चीजच छान लागतं पिझ्झासाठी, खास तेच वापरलं जातं. याच्यामध्ये आहे पिझ्झा सॉस, जो मी याच्यातला काढून घेतलेला आहे. हे आहे चिली फ्लेक्स, हे आहे बटर आणि हे आहे ओरेगॅनो. पिझ्झा कट करण्यासाठी आपल्याकडे आहे पिझ्झा कटर, ते लागणारच आहे. आणि पिझ्झावरती स्टफिंग करायला मी घेतलेलं आहे पनीर. हे 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे मी. याचे छोटे छोटे क्यूब्स करायचे आपल्याला. आता हे ऑनियन आहे, जे मी गोल गोल राऊंड शेप मध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि टोमॅटो. तर चला पटापट वेळ न लावता आपण पिझ्झा बघूया. आता आपण गॅस पेटवलेला आहे. याच्यात मी थोडंसं बटर टाकणार आहे. बघू शकता तुम्ही, चांगलाच पॅन गरम झालेला आहे. याच्यामध्ये मी पनीर चांगलं फ्राय करून घेणार आहे. बघू शकता मेल्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आता मी पॅन मध्ये पनीर ठेवत आहे. याच्यामध्ये मी थोडंसं ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, थोडासा मसाला, चवीपुरतं मीठ. आता बघा, तुम्ही बघू शकता थोडंसं ब्राऊन ब्राऊन झालेले आहे पनीर. या स्टेजला पनीर तुम्ही काढून घ्या एका प्लेट मध्ये. बघू शकता किती सुंदर प्रकारे मी पनीर छान ब्राऊन केलेले आहे. आता तुम्हाला कांदा पॅन मध्ये टाकून त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपला कांदा व्यवस्थितपणे छान फ्राय करून झालेला आहे. तो आता आपण आहे ना डिश मध्ये काढून घेऊया. त्याचप्रमाणे टोमॅटो सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहे. जेवढ्या भाज्या तुम्हाला टाकता येतील तसं तुम्ही टाकू शकता. मी फार कमी, कारण कॅप्सिकम मोस्ट ऑफ दी मुलं ना साईडला काढतात पिझ्झा मधून. टोमॅटो मध्ये सुद्धा थोडंसं हलकं हलकं मीठ टाकायचं. असं थोडा कच्चापणा निघून गेला की टोमॅटो सुद्धा काढून घ्या डिश मध्ये. आता आपण थोडंसं बटर टाकायचं. एक साइड पिझ्झा बेसची शेकवून घ्यायची, ज्याच्यावर आपल्याला स्टफिंग करायचंय. एक साइड फक्त शेकवून घ्यायची. आता पिझ्झा बेस चांगला एक साइड चांगली शेकवून घ्यायची. बघायचं ब्राऊन होईपर्यंत, जास्त पण करपवायचं नाहीये. थोडीशी ब्राऊन होईपर्यंत फक्त चेक करायचं. दुसरी साइड बिलकुल आधी शेकवायची नाही, एकच साइड शेकवून घ्यायची. तसेच सगळ्या प्रकारे तुम्ही शेकवून घ्या एक साइड. आता आपण याची स्टफिंग करून घेऊ.
पिझ्झावरती. तर आधी मी पिझ्झा सॉस लावत आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे पिझ्झा सॉस लावून घ्यायचा पूर्ण बेसला. मुलांना खूप आवडेल, तुम्ही जसं घरच्या घरी कराल ते, आणि थोडं हेल्दीसुद्धा असतं. आता याच्यावरती थोडंसं ऑरेगॅनो टाकून घ्यायचा आधी स्टार्टिंगला, स्प्रिंकल करायचा. मग याच्यावरती ऑनियनची स्टफिंग करा. तुम्हाला आवडतील तशा व्हेजिटेबल्स तुम्ही याच्यावर स्टफिंग करू शकता. मी कमीत कमी व्हेजिटेबल्समध्ये मला स्टफिंग करायचं होतं. कधी कधी नसतात व्हेजिटेबल्स जास्त, मग आपल्या घरी काय अवेलेबल आहे त्याच्यापासून तुम्ही पिझ्झा बनवू शकता. तर ही अशा प्रकारे मी स्टफिंग केलेली आहे. याच्यावरती तुम्ही पनीरचे पीसेस ठेवा. नंतर याच्यावरती तुम्ही चीज स्प्रिंकल करा. जितकं हवं तेवढं तुम्ही चीज वापरू शकता. चीज मुलांना फार आवडतं. त्याचं टेक्स्चर वगैरे इतकं सुंदर येतं ना, चीज टाकल्यामुळे पिझ्झाला अजून छान चव येते. आता याच्यावरती तुम्ही चिली फ्लेक्स तुम्हाला हवे त्या क्वांटिटीमध्ये टाकू शकता. नंतर तुम्ही ऑरेगॅनो याच्यामध्ये स्प्रिंकल करा. आता हे जाईल वाफवण्यासाठी, कारण मी आज पॅनमध्ये पिझ्झा दाखवणार आहे. हे स्टीम झाल्यावर तुम्ही हे पिझ्झाचं टेक्स्चर बघू शकता, खूप सुंदर येणार आहे आणि पिझ्झा हा खूप टेस्टी होणार आहे आमचा. तर चला मग पटापट पिझ्झा आपण पॅनमध्ये स्टीम करून घेऊया. आता आपण गॅस ऑन करूया. पॅनमध्ये बटर टाकायचं आहे. आता हा जो पिझ्झा आहे स्टफिंग केलेला, तो याच्यामध्ये ठेवायचा आहे. आणि आता हे सगळं स्टफिंग झालेलं आहे. आता याच्यावरती स्टीमसाठी झाकण ठेवायचं. तिथे ही लीड ठेवलेली आहे मी काचेची. थोडा वेळ थांबायचं आणि मग तुम्हाला एक आयडिया दाखवणार आहे, जेणेकरून हा जो बेस आहे तो थोडा सॉफ्ट होईल. असा पिझ्झा बेस जर घरी बनवत असाल तर खूपच चांगला आहे, पण कधी कधी वेळ नसतो. त्यामुळे आपण जो बाहेरचा जो पिझ्झा बेस घेऊन येतो तो सॉफ्ट होण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दाखवणार आहे, जेणेकरून लहान मुलांना तुम्ही तो सॉफ्टवाला बेस देऊ शकता खायला. तर आम्ही तुम्हाला दाखवते आता. मग काय, मग मटर कचोरी खाल्ली की नाही बनवून घरी? आवडला असेल का तुम्हाला आमचा व्हिडिओ? आवडला असेल तर थोड्या प्रतिक्रिया द्या, म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल वाचायला. कुठे ठेवायचं? हा, इथं ठेव ना. ही माझी भाची तन्वी 10th आहे. आले माझ्याकडे थोडीशी एन्जॉय करायला. तर मुलांबरोबर थोडीशी किटी पार्टी करतोय आम्ही आज. तर आता बघा तुम्ही, हे थोडं स्टीम झालेलं आहे. आता ही मी ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्ही बघाच. हे आहे पाणी, माझ्याकडे पाणी आहे. हे थोडंसं पॅनमध्ये टाकायचं, सगळीकडे पसरवायचं आणि लगेच झाकण ठेवायचं आणि मग शिजू द्यायचं. अशाने पिझ्झा बेस खूप सॉफ्ट आणि खायला एकदम नरम लागतो. कळालं का? हे अशा पद्धतीने तुम्ही पॅन मध्ये पिझ्झा करून बघा, खूप मजा येईल आणि खूप टेस्टी सुद्धा लागणार. काही गरज नाही ओव्हन वगैरेची. आता हे झाकण काढायचं. बघा कशा पद्धतीने चीज मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर, खूप छान वाटतंय बघा. वाव, मुलं माझी खूप खुश होणार आहेत. माऊने काय बनवलंय इंटरेस्टिंग. आता हा पिझ्झा बेस आपण खालून चेक करायचा. जास्त हे नाही झालं, झालंय, छान झालंय. चांगल्या प्रकारे जसं पाहिजे तसाच झालेला आहे, बघू शकता तुम्ही.
ना जास्त करपवून दिलेलं आहे ना काय, जेवढं पाहिजे आपल्याला शेकवलेलं तेवढंच छानपैकी झालेलं. बघ असं चीज मेल्टेड झालेलं आहे आणि इतका सुंदर पद्धतीने झालेला आहे आपला पिझ्झा. आता हा चांगला झालेला आहे पिझ्झा. आता हा मी डिश मध्ये सर्व करणार आहे. हा माझा पिझ्झा तयार झालेला आहे. बघा तुम्ही किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे. तर आता मी तुम्हाला हा एक पिझ्झा बनवून दाखवलेला आहे. अशा प्रकारचे मला 6 पिझ्झा बनवायचे आहेत, कारण माझ्या घरी आलेले आहेत माझे भाचरे, माझी मुलं, त्यामुळे त्यांच्यासाठी मी पिझ्झा बनवणार आहे. तर आता हा बघा तुम्ही, आणि अशा पद्धतीने पिझ्झा तुम्ही घरी ट्राय करा आणि आनंद घ्या. तर आता तुम्ही बघू शकता माझा पिझ्झा झालेला आहे. मी माझ्या सगळ्या मुलांना टेस्ट करायला देणार आहे आणि विचारणार आहे की माझा पिझ्झा कसा झालेला आहे म्हणून. बघा कशा पद्धतीने मस्त झालेला आहे. हा चला खा आणि सांगा मला कसा झालाय. कसा आहे, आवडला? आता माझ्या अजून 2 मुलं आहेत, त्यांना देते 2 पीस आणि विचारते कसा झालाय पिझ्झा ते. आता हा एक पीस माझ्या कुकूला आणि हा पीस माझ्या तनूला. चला टेस्ट करा आणि मला सांगा कसं झालंय ते. चालेल. कसं आहे? खूप चांगलं झालंय, टेस्टी झालंय. चला मी आता अजून पिझ्झा बनवते आणि पटापट तुम्हाला खायला देते. पिझ्झा झालाय, खूप मस्त झालंय. पनीर मस्त सॉफ्ट झालंय, बेस पण एकदम मस्त सॉफ्ट झालाय, चीज फुल मस्त येते, खूप मस्त झाला. मावने पिझ्झा खूप मस्त बनवला, खरंच खूप छान झालाय, खूप सॉफ्ट झालाय आणि चीज एकदम असं खेचलं जातं, एकदम मस्त झालाय पिझ्झा. हे ऑनियन आणि टोमॅटो कट करायला मी माझ्या मुलांना सुद्धा दिलेलं होतं, तर त्यांच्याकडून सुद्धा थोडंसं कटिंग करून घेतलंय आणि अजून त्यांना देणार आहे काही काही कटिंग करायला. तुम्ही बघालच व्हिडिओमध्ये. तेवढीच ऍक्टिव्हिटी मुलांची. तर तुम्ही बघू शकता माझी मुलगी कशी कांदा कापते. वा वा वा. आता शिकली तर पुढे मग तिला उपयोगी पडेल ना, म्हणून तिला म्हटलं चल कांदा बिंदा कापून दे मला. तेवढीच थोडी ऍक्टिव्हिटी होईल मुलांची. काप काप. हा मी आहे आतमध्ये किचन मध्ये. 6 सालं काढून टाकली त्याची तू. तो कांदा बारीक झाला. हे झाला का नाही बारीक? कापू इकडे आम्हाला पाहिजे ही काय करते, बारीक कापायचे. बरोबर बरोबर. मस्त वाटते मला बघायला. बघा बॉय असून सुद्धा टोमॅटो कटिंग करतोय. व्हेरी गुड, माझा गुड बॉय. मस्त. वा वा वा, काय स्लाइस कापले पातळ. क्या बात आहे, गर्ल पेक्षा पण भारी. अगं माझा आमचा भाऊ सुपर डुपर सगळ्यात बेस्ट. आता माझी छोटीशी लिटिल प्रिन्सेस तुम्हाला पनीर कटिंग करून दाखवणार आहे. पहा तर मग. वा वा, अगं किती नाजूक हाताने. हा हा हा, पकड असं त्याला. पनीरला असं पकडायचं, कट करायचं. हा बरोबर बरोबर, शाबास. आता आमच्या घरातला हा छोटासा पिल्लू, आता याला काम काय देऊ, तर माऊ मला काम दे, मला काहीतरी काम दे. तर म्हटलं थांब, तुझ्यासाठी माझ्याकडे काम आहे. म्हटलं मला हा पिझ्झा हवाय बनवायला, पिझ्झा बेस. मग म्हटलं कटिंग करून दे. आता ही कटिंग करत आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा कशा प्रकारे माझी मुलगी मला हेल्प करत आहे, कारण आम्ही 6 पिझ्झा बनवणार आहोत, 6 जणांसाठी, प्रत्येक एक एक पिझ्झा. मुलं मज्जा करतात आहेत माझ्याकडे येऊन.
बघा कशा प्रकारे मला मदत करते. काय मग मुलांनो, काय विचार आहे तुमचा दीदी बद्दल? तन्नू दीदीने मोठी झाल्यावर अगर असंच केलं तर मोठी झाल्यावर हिला असंच करायला भेटतं. असंच झाल्यावर असंच करायला वाटलं, असंच झाल्यावर असंच करायला वाटलं. आणि तर आता आमचे सगळे पिझ्झा तयार आहेत आणि आमची मुलं पण खूप भुकेली आहेत. तर पटापट पिझ्झा प्रत्येकाला कटिंग करून द्यायचं. हे पिझ्झा कटर आहे माहिती, त्याच्याने पटापट कटिंग करून मुलांना देते. तर मग तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. काय तुम्ही सगळ्यांनी आमचे जर व्हिडिओ शेअर केले, सबस्क्राईब केले तर आम्ही अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला सुद्धा मिळतील. येस. तर मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.